तर नसरापूरमध्ये झालेल्या अत्याचार आणि या हत्येच्या निषेधार्थ सध्या सगळ्याच ग्रामस्थांमध्ये तीव्र असा रोष आहे आणि संताप आहे। या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या बीडच्या परळीमध्ये देखील आंदोलन केलं जाणार आहे, रास्ता रोको देखील केला जाणार असल्याचं बोललं जात आहे। नागरिकांनी शासनाला धारेवरती धरत केवळ आम्हाला आश्वासनं नको आहेत तर कृतीची जोड हवी आहे अशा शब्दामध्ये आपला संतापही व्यक्त केला आहे। संबंध भारत देशातल्या संबंध नागरिकांमध्ये एक संतापाची लाट आहे। परळीकर म्हणून एक मुलीचा बाप म्हणून सुद्धा रात्रभर झोप येत नाही। यामुळे माझी अशी विनंती आहे की राज्य सरकारला, केंद्र सरकारला अशा विकृती वेळेत ठेचल्या पाहिजेत। अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे। देशभरामध्ये अशा घटना मोठ्या स्वरूपात होत आहेत। त्याला कुठेतरी पायबंद घालण्यासाठी देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांना या ठिकाणी आम्ही या निवेदनामार्फत निवेदन केलं आहे की ह्या घटना ह्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवाव्यात आणि महिनाभराच्या आत अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। माझं आता जो काही प्रकार भोरमध्ये घडलेला आहे तर आमच्या परळीच्या वतीनं आम्ही परळीकर म्हणून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही त्या ठिकाणी उद्या या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी 8 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको करणार आहोत। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे